हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. ह्याची कटिंग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई बघणार आहोत. तर हा बघा बॅक पार्ट आहे. तिथं आपण जिथं टक्स मारायचे तिथं नॉच लावून घेतो. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला चॉकनी ते उमटलं पाहिजे म्हणून आपण त्याला हे करून ह्या साईडनी पण प्रेस करतो. डॅब डॅब करून घ्या म्हणजे ते खालच्या साईडला पण येतं. हे बघा दुसऱ्या साईडला पण उमटलेलं आहे. आता आपण टक्स मारून घेणार आहोत. टक्सला टिप कधी पण डबल द्यायची आणि खालून अर्धा इंच मार्जिन कव्हर करायचं आणि वरती एकदम लाईटली. सेम ह्या साईडला पण तसंच टक्स मारून घ्या. हे बघा आपले टक्स मारून झालेले आहेत. आता आपल्याला खाली पट्टी लावायची आहे. जॉईंट देते मी आणि ही पट्टी 3 इंचची आहे. हे बघा डबल फोल्ड करून लावायची आहे आपल्याला. जिथं टक्स येतो तिथं एक छोटीशी सून द्या, कारण जेव्हा आपण खालच्या साईडला पलटी करतो तेव्हा ही पट्टी जी आहे ती खिचल्यासारखी होते. चून दिल्यामुळं खिचल्यासारखी होत नाही. आणि हा जे मार्जिन आहे टक्सचं ते आतल्या साईडला टाका. जे आपण ब्लाऊज शिवतो मार्जिन कुठल्या साईडला टाकलं जातं हे पण पूर्ण ब्लाऊजमध्ये मार्जिन म्हणजे कुठल्याही साईडला टाकलं जात नाही. त्याची प्रॉपर साईड असते तिकडंच टाकलं जातं. हे बघा आता काय करा, वरतून एक दाब टिप द्या म्हणजे जी पट्टी आहे ती खालच्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते. आता 5 नंबरची टिप द्या, कारण नंतर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा आपला हा पार्ट रेडी झालेला आहे. इथं आपण नॉच लावून नाही घेतले म्हणून तिथं नॉच लावते. हे बघा आता आपल्याला ह्या साईडला पण हे उमटलं पाहिजे म्हणून आपल्याला ह्या साईडवरती ठेवून जिथे जिथे आपण कट आहेत ते कट एकदम कट बरोबरच असावेत आणि मग वरतून डॅब डॅब करा हाताने. हे बघा ते खालच्या साईडला आलेलं आहे. पूर्ण हे करून घ्या जिथं जिथं हे झालेलं आहे तिथं. आता टक्स शिवून घ्यायचे आहेत. चॉकनी जिथं मार्क आहे त्याच्यावरतूनच शिलाई येऊ द्या.
टक्सला पण डबल टिप द्या, कारण टक्सची शिलाई निघेल म्हणून डबल टिप द्यायची कधी पण ब्लाऊजमध्ये कुठे पण. हे बघा पफ बघा कसा रेडी झालेला आहे. एकदम व्यवस्थित पफ रेडी होतो. हे बघा आपण हे मार्जिन काच बटनसाठी किती सोडलं होतं तिथं मार्क केलं मी. आता ही पण साईड मी बनवून घेतलेली आहे टक्स मारून. हे बघा आता जे खालची क्रॉस पट्टी आहे ते चेक करायचं आहे बघा. अपोजिट साईडला ठेवायची आणि क्रॉस पट्टी चेक करायची आणि एक खालच्या साईडनी पण क्रॉस पट्टी लावणार आहोत आपण. मध्य सेंटरमध्ये पार्ट ठेवायचा आणि इकून इकून क्रॉस पट्ट्या ठेवायच्या. डबल टिप द्यायची. आता बॅक पार्ट जो आहे त्याची साईड चेक करा किती आहे ती. हे बघा बॅक पार्टची साईड आहे 6.5. आपण रेडी केलेला आहे बॅक पार्ट. तर इथं पण 6.5पर्यंत टिप द्या. 6.5 जिथं येतं तिथं मार्क करून घ्या आणि तिथूनच टिप द्यायची आपल्याला. म्हणजे हा छोटा मोठा पार्ट होत नाही, आपल्याला एकदम परफेक्ट पार्ट भेटतात. जेव्हा आपण जॉईंट करणार तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा आता बाहेर काढून घ्या. आता आपल्याला काच बटन पट्टी जॉईंट करायची आहे. हे बघा डबल फोल्ड करा. ह्यासाठी मी काच आणि बटन बनवणार आहे ह्या ब्लाऊजसाठी, कारण हे थोडं एज आहे त्यांचं ब्लाऊज आहे हे. ही बटन पट्टी होती आपली रेडी. खालच्या साईडनी लावते डबल फोल्ड करून. पहिल्याच्या बायका ज्या आहेत ते बटनच यूज करायच्या. हे बघा आता ह्या साईडला मार्जिन ठेवून त्यावरतून एक दाब टिप द्या. खालून जे एक्स्ट्रा आहे ते आत फोल्ड करा आणि हे जे आहे ते आपण जिथून जॉईंट केलेलं आहे तिथपर्यंतच येऊ द्या आणि तिथून एक टिप द्या. हे बघा त्यांची जी फिटिंग आहे ती 7.5 वरती आहे आणि हे समोर जे आहे ते 1.5 इंच शिलाई मार्जिन. आपल्याला इथं परफेक्ट केलं नंतर तर कापायची वेळ येत नाही. हे बघा त्यांची छाती जी आहे ते 8.5चा आहे घडी, पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन. एक्स्ट्रा जे आहे ते पूर्ण कापून टाकायचं आहे. हा पार्ट आपला एकदम व्यवस्थित रेडी झालेला आहे. सेम असाच आपण दुसरा पार्ट पण रेडी करून घेतलेला आहे. आता आपल्याला बॅक पार्टला शोल्डर जॉईंट करायचा आहे. अगोदर काय करायचं, उलटी साईड जी आहे ते आतमध्येच ठेवायची आणि सरळ साईड दोन्हीची वरती ठेवायची. एकदम लाईटली कापड घेऊन टिप मारून घ्या. आता काय करा, पलटी करा.
आणि आता अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी घेऊन टिप मारा. धागे जे आहेत ते तेव्हाचे तेव्हाच कापून टाकायचे, म्हणजे ते प्रॉब्लेम करत नाहीत. नाहीतर आपल्याला नंतर एकदाच धागे आले की आपण इरिटेट होतो. हे बघा, चेक करायचं. हे बघा, थोडंसं पण लाईटली एक्स्ट्रा आहे का बघायचं. आता आपल्याला गळ्याला पायपिंग रेडी करायची आहे. पायपिंग करण्यासाठी क्रॉसमध्ये पट्ट्या काढलेल्या आहेत मी. ह्या 1.25 ते 1.5 इंच एवढा काढा आणि क्रॉसमध्येच त्याला जॉईंट पण केलं पाहिजे. हे बघा असं. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडनी जॉईंट करायला स्टार्ट करायचं आहे. थोडंसं बाहेर काढा पट्टी आणि मग स्टार्ट करा लावायला. पाव इंच एवढं मार्जिन घ्या लावताना. आता जे आहे ते शोल्डरच्या 2.5 इंच ह्या साईडला आणि 2.5 इंच ह्या साईडला मार्क करा. आणि हे जे मार्जिन आहे आपलं शोल्डरचे जॉईंट केलेलं ते मागच्या साईडला येऊ द्या. आणि आता इथे जे 2.5 इंच मार्क केलेलं आहे तिथून आपली जी पट्टी आहे ते एकदम खिचून लावा, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही. आणि बाकी साईडला एकदम नॉर्मल पट्टी लावा. असं खिचू नका पट्टी किंवा खालचा भाग खिचू नका. फक्त जिथं 2.5 इंच इकडच्या साईडला मार्क केलेला आहे तिथंच खिचून लावा फक्त. हे जे जॉईंट केलेलं असतं पट्टीला ते पण ना एकाच साईडला दोन्ही टाकायचं नाही, दोन्ही साईडला एक एक टाकायचं. जॉईंट केलेलं असतं ते. हे बघा, सेम इथं पण ह्या साईडला पण मार्जिन मागच्या साईडला टाकायचं आणि 2.5 इंच इकडून मार्क केलेलं आहे तिथून खिचून लावायची पट्टी. लास्टला कधी पण लॉक करायचं. 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून बाकीचं कापून टाकायचं. आता जे आपण मध्ये पाव इंच मार्जिन घेतलेलं आहे ते काय करायचं, थोडं थोडं कापायचं आणि सगळीकडे सेमच कापायचं. कारण जेव्हा आपण पायपिंग करू तेव्हा मार्जिन सेममध्ये असलं की पायपिंग एक बरोबर येते पूर्ण. हे बघा, थोडं थोडं कापून टाकते मी. आता बघा, खालच्या साईडला फोल्ड करा. 1/2 इंचच वरती ठेवा आणि बाकी सगळं खाली फोल्ड करून टाका.
आता जे हे आत एक्स्ट्रा आहे, जे आपण अर्धी इंच ठेवून बाकीची फोल्ड केलेली आहे, ते जे एक्स्ट्रा आहे ते कापून टाका. पायपिंगमध्ये आत जास्त मार्जिन असेल कापडाचं वगैरे तर ती पायपिंग व्यवस्थित येत नाही. आता जे आहे ते बघा खाली फोल्ड करा. पायपिंग आपण पायपिंग जितकं आपण मार्जिनमध्ये कट केलेलं आहे तेवढी पायपिंग आता बनते. आणि पायपिंगची जी शिलाई आहे ते पायपिंग आपण जिथं जॉईंट केलेलं आहे त्याच्यामध्ये येऊ द्या. हे बघा एकदम सुंदर पायपिंग येते. व्यवस्थित फोल्ड करा आणि आता आपण जेवढं मार्जिन ठेवलं होतं तितकीच आपली पायपिंग येते. हे बघा एंडला कसं करायचं, आत फोल्ड करून मग हे करून घ्यायचं. हे बघा एकदम व्यवस्थित पायपिंग बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला दाखवते. आता आपल्याला बाही जी आहे ती रेडी करायची आहे. हे बघा जे समोरच्या साईड आहे ते अपोजिट समोरासमोर ठेवायच्या, म्हणजे ती बाही एकाच साईडची होत नाही. हे बघा अगोदर एकदम 1/2 इंचपेक्षा थोडंसं जास्त आणि अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी घेऊन एक टिप मारून घ्या. सेम दुसऱ्या पण साईडला तसंच करा. हे बघा दोन्ही वेगवेगळ्या साईडच्या बाह्या झाल्यात. हे बघा ही ह्या साईडला लागली जाणार तर ही ह्या साईडला लागली जाणार. वरती आता जितकं आपल्याला जॉईंट करायचं तिथं मार्क करा आणि तिथून खाली चेक करा 7 इंच कुठं येतं. 7 इंच कारण रेडी पाहिजे आपल्याला, तर तिथपर्यंत आता फोल्ड करून टाकायचं आहे. 5 नंबरची टिप द्या इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे. कारण
हे बघा, सेम ही पण बाही तशीच वरती मार्क करा, जिथं जॉईंट करायचं तिथं, आणि तिथून 7 इंच आपण चेक करा. हे बघा, दोन्हीही रेडी झालेले आहेत. आपल्याला आता लावायचं आहे. चेक करा किती येतं. 7.5 आलेला आहे. राऊंड चेक करायचा कधी पण. 8.5 आलेला आहे. पाठच्या साईडला लिहायचं. सेम ह्या साईडला पण तसंच करा, चेक करा. हे बघा, 8.5 आलेला आहे. ह्या साईडला पण 7.25 आलेला आहे. बाहीची गोलाई चेक करा. आपल्या ब्लाऊजच्या बाही ह्याच्यापेक्षा, गोलाईपेक्षा ब्लाऊज हाताची जी गोलाई आहे ती जास्त पाहिजे मोंड्याची. 9 येते. ही समोरची साईड आहे जी आपली ब्लाऊजची 8.5 आलेली आहे. पाठची पण हे बघा, 9ला थोडंसं कमी आले, 8:45. तर ही पाठची जी साईड आहे ती आपल्याला जास्त होणार, कारण पाठची ब्लाऊजची साईड जी आहे ती 7.5च आलेली आहे. तर अर्धा इंच तर जास्त होणार. कितीही खिचून लावू आपण. बघा, एकदम 8:45 आहे आणि त्याचं 7.5 आहे. मध्य सेंटरपासून लावायला स्टार्ट करायचं. आणि आता तुम्हाला सांगते, बाही खिचायची नाही, बाही एकदम लूज ठेवायची आणि खालचं जे कापड आहे आपलं ब्लाऊजचं ते खिचून लावायचं. बाही एकदम लूज लावायची. अर्धा इंच तरी बाही जास्त बसली पाहिजे ब्लाऊजला. 1/2 इंच ते अर्धा इंच जास्त पाहिजे. त्यामुळं काय होतं की बाही जी आहे ते शोल्डरला तिच्याकडे ओढत नाही, त्यामुळे शोल्डर उतरत नाही. जर बाही कमी झाली तर ती शोल्डर खाली ओढते, त्यामुळं पण शोल्डर उतरतं. तुम्ही कधी नोटीस केले का, ज्याला बाही नसते त्याचं शोल्डर का उतरत नाही? त्याचं रिझनच हे असतं की बाही आपण व्यवस्थित लावत नाही, त्यामुळे शोल्डर उतरतं. हे बघा, एवढी बाही एक्स्ट्रा झालेली आहे, ही कापून टाकणार आहे मी. डबल टिप द्यायची. आता जे आहे ते सरळ साईडने एक टिप मारून घ्या. अगोदर काय करायचं, बाहीलाच टिप मारायची. जॉईंट जे आहेत ते जॉईंटवरतीच ठेवायचे आणि अगोदर वरतीच टिप मारून घ्यायची. आणि आता खालपासून टिप मारत यायचं. एक्स्ट्रा जे आहे ते थोडं थोडं कट करून घेते. हे आपण सरळ साईडने टिप मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, पलटायचं. हे एकदम पातळ ब्लाऊज पीस आहे म्हणून चॉकचं निशाण दिसते. आता हे बघा, एकदम कडेने टिप मारून घ्या इथं.
आता आपल्याला दुसऱ्या साईडची पण बाही लावून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडची पण मी बाही लावून घेतलेली आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. हे बघा, इथून 8.5 टाका. हे बघा 8.5ची आपली घडी आहे फिटिंग. तर 8.5वरती टाकलं आणि खाली जे आहे ते काचपट्टी जी असते ते एक्स्ट्रा नसते, तर ती त्यामध्येच घ्यायची. 7.5वरती टाकते. आणि हे बघा, इथे मी दंडघेर जो आहे तो 4 इंचावरती मोजला जातो. ते माझ्या लक्षातच नाही, मी इथंच दंडघेर टाकला होता म्हणून हे जास्त झालेलं आहे एक्स्ट्रा थोडं. सव्वा 5 तिथे घ्यायचं होतं फिटिंगला, तर ते डायरेक्ट मी 6 घेतलं होतं, कारण त्याचा दंडघेर 6चा आहे आणि हे जी बाही आहे ते दंडापेक्षा खाली आहे, त्यामुळे तिथं 5.25 आहे. साईडनी जे आहे ते 1/2 इंचवरती टीप मारायची. तीन टीप मारायच्या आहेत. हे बघा, सेम ह्या साईडला पण फिटिंग करून घ्या. हे बघा, ब्लाऊज आपलं हे झालेलं आहे. चॉक खूप उमटलेला आहे. मी हे पूर्ण वॉश करून मग प्रेस करणार आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात. हे बघा, ब्लाऊजचा फायनल लुक आहे हा. मी पूर्ण वॉश करून प्रेस केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.